से मेरा बच्चा गया और दूसरे का बच्चा गया, इसलिए हम लोग पागल हो गए। हाँ, आपका नाम बताइए। सबिस्ता सैयद। क्या बोलना चाहते हैं आपकी घटना? हम लोग यही बोलना चाहते हैं, जो अंदर सब प्लान का गाड़ी जाता है, सब गाड़ी बड़ा बंद कराओ, टोरस से लेके हर चीज बंद कराओ। ये इतना सा रोड है, उसके अंदर इतना बड़ा बड़ा गाड़ी जाता है, गरीब लोग सब रहते हैं, पूरी झोपड़पट्टी है, सब गरीब लोग रहते हैं इधर। पैसे वाले अपना कमाने के लिए प्लान बना के रखते, तो गरीब कहाँ जाएंगे? हाँ, आज ये बच्चा गया, कल दूसरा जाएगा। सब स्कूल के बच्चे इधर से छूटे, दुनिया के बच्चे रहते हैं इधर आने जाने वाले। धूल मट्टी उड़ते, इतना धूल मट्टी उड़ता है, सब कितने परेशान है हम लोग। नगर सेवक सब अपना कमाते बैठ जाते, तो जनता किधर जाएगी? ये है जो हमारे साथ खड़े रहते, ये हर वक्त खड़े रहता बंदा हमारे साथ में। नमस्कार, सत्यपरिचित मध्ये मी इरफान सैयद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामधील काश्मीरा परिसरात नीलकमल नाक्यावर आता थोड्या वेळापूर्वीच एका रेडीमिक्स कॉन्क्रीटच्या खाली येऊन 12 वर्षीय मुलाचा अपघात झालेला आहे। कमरेखालून त्याच्या सर्व भागाचा त्यावरून गाडी गेलेली आहे। या सर्व संदर्भात स्थानिक नेते आपल्या सोबत उपस्थित आहे। शिवसेनेचे शाखाध्यक्ष त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। आता काय सांगाल, या ठिकाणी वारंवार रेडीमिक्स गाड्याचा विषय उठत आहे आणि या गाड्यांमुळे स्थानिक नागरिकांचा जीव धोक्यात आलाय, काय सांगाल? आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा साहेबांनी सांगितलं त्या गोष्टी कुठेतरी बंद व्हायला पाहिजे, पण कुठेतरी हे स्वतःच्या जिप्टी घेऊन दमदाटी करून लोकांना कुठेतरी घाबरून काय पैसे देऊन चालू ठेवलंय मिक्सर। आणि आरेखुर्द बांधकाम आहे, परवानगीच नाही त्या रोलरला इथे प्लांट साठी, आणि एक मुलाचा जीव गेला त्याच्यामुळे 100% ते आत्ताच महानगरपालिकेने त्याच्यावरती जाऊन कारवाई केली पाहिजे, नाही तर आम्ही तर शिवसेना पूर्ण आंदोलन करणार। 2 दिवसांपूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आरएमसी प्लांट विरोधात पत्र दिलं होतं। ते दिलेलं आहे, आतापर्यंत कारवाई नाही केली, पण कारवाई केली पाहिजे आणि आजच ते जाऊन जेसीबीने तोडला पाहिजे। महानगरपालिका कुठेतरी कारवाई केलं पाहिजे, कोणाचा जीव आणखीन वाचेल। हा अपघात किती वाजता झाला आणि त्यावेळी इथे वाहतूक पोलीस उपस्थित होते का? या ठिकाणी 12:30 वाजता ही घटना घडलेली आहे। 12:30 वाजता घडल्यानंतर या ठिकाणी ट्रॅफिकवाल्यांचं लक्षच नसतो। ट्रॅफिकवाला या ठिकाणी फक्त चिरीमिरी घेण्यासाठी आहे, बाकी कुठलं काम नाही। या ठिकाणी आरएमसीच्या प्लांटकडनं चिरीमिरी घेऊन या ठिकाणी वारंवार आम्ही लोकांनी कंप्लेंट केलेली आहे। 100 अर्ज जाऊन सुद्धा त्या ठिकाणी कारवाई झालेली नाही। आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी जनतेच्या हितासाठी त्या ठिकाणी पत्र दिलेलं की बंद करा म्हणून, तरी त्याचं पालन होत नाही। ह्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। या ठिकाणी वारंवार अशी घटना घडते। आरएमसी प्लान या लोकांना कुठल्या प्रकारची परवानगी नसताना या ठिकाणी मीरा भाईंदरची परवानगी नाही, पोलीस स्टेशनची परवानगी नाही, एन्व्हायरमेंटची परवानगी नसताना सुद्धा या ठिकाणी चालतात कसे? स्थानिक लोक आज त्रस्त आहेत, धुळीने आज आजारपणा होत आहे, गरोदर बायका त्रस्त झालेले आहेत, लहान मुलांची सिक्युरिटी राहिलेली नाही। आज मुलगा लहान, विचार करा, आज शाळेत जाताना त्याच्यावर गाडी चढली, म्हणजे विचार करा की म्हणजे माणसाने चालायचे की नाही रोडवर, अशी परिस्थिती चालू आहे। ह्या मुलग्याची परिस्थिती फार खराब, एकदम सिरियस याच्यामध्ये कंडिशन मध्ये तो आहे। आशिष हॉस्पिटल या ठिकाणी तो ऍडमिट आहे। या ठिकाणी बेकायदेशीरपणा या ठिकाणी जो चाललाय हा ट्रॅफिकवाल्यांचा लक्षात घ्या। या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन या नाक्यावर 1 तास झाले पोलीस, पण या ठिकाणी ट्रॅफिकवाले कोण आले नव्हते। आम्ही वारंवार फोन करून सुद्धा या ठिकाणी ट्रॅफिक आले नव्हते। आता आम्ही जेव्हा रस्ता रोको आंदोलनाची पवित्रा घेतला त्या टायमाला इथे या ठिकाणी ट्रॅफिकवाले ऍक्टिव्हेट झालेत, त्यामुळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आणि आमची मागणी आहे, ह्या एंट्री पॉइंटवर 2 कर्मचारी ठेवा, गाडी आरएमसीच्या आतमध्ये येणार नाही आणि जाणार नाही, तरच या ठिकाणी आम्ही हलणार नाही असं मी पोलीस स्टेशनला पण पुजारी साहेबांना आणि इंगोले साहेबांना सांगितलंय। या ठिकाणी जर तुम्ही अंमलबजावणी करसाल तर या ठिकाणी आम्ही हलतो, ना तर या ठिकाणी हलणार नाही, तुम्हाला महाराष्ट्र विकास सेनेतर्फे चेतावणी देतो। काश्मीरा परिसर रेडीमिक्स कॉन्क्रीटचा हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून उभारत आहे आणि या संदर्भात या सर्व अपघात होत आहे, काय सांगाल? नक्कीच आता बघत आहात की आता एखादा जीव जाता वाचला। आता हॉस्पिटलमध्ये आम्ही जाऊन चौकशी करू की खरंच त्या व्यक्तीची काय कंडिशन आहे। 12 वर्षाचा मुलगा आहे, त्याचा खालचा प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे नष्ट झालेला आहे। वारंवार तक्रार करून पण जर आरएमसी प्लांट बंद नसतील होत तर ह्या आरएमसी प्लांट बद्दल आता नागरिक आजूबाजूचे रहिवासीच फैसला करतील, कारण की जर वारंवार तक्रार करून अधिकारी लेवलवर तर हे काम होत नसेल, बंद करायचं टाळा लावायचं काम होत नसेल, आणि आज आता इथे संदीप राणे साहेब आणि बाकी आम्ही सर्व उभे आहोत म्हणून कदाचित कायदा सुव्यवस्था बिघडला नाही। आम्ही नसतो आलो तर हे लोकांनी तिथे फैसला केला असता की काय करायचं काय नाही। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तसेच सर्व सन्माननीय आमदार साहेबांनी, प्रताप सरनाईक साहेबांनी सुद्धा पत्रव्यवहार करून देखील जर हे प्रशासनाला जाग नसेल आली तर हे सामान्य व्यक्ती ते काय ऐकणार आहे? मग जीव जाण्याचं वाट बघत असतील तर इथे सामान्य नागरिक जीव द्यायला मोकळा नाही। सगळे रस्त्यावरती येतील आणि 2 तासात जर याचा निर्णय नाही झाला, इथे पोलीस व्यवस्था नाही झाली, ट्रॅफिक पोलीसची व्यवस्था नाही झाली तर तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि सर्व लोक इथे उभे आहोत। आज जो अपघात झाला त्याच्यामध्ये वाहतूक पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, काय सांगाल? वाहतूक पोलिसांची इथे उपस्थिती असते, पण ती 3 ते 4 हवालदारांची गरज असते। इथे एकच हवालदार उभा असतो, त्यांची सुद्धा माझी तक्रार होती।
परंतु इकडे स्पीड ब्रेकर पण टाकण्याची आवश्यकता होती. वारंवार कंप्लेंट करून सुद्धा प्रायव्हेट एरियामध्ये तुम्ही स्पीड ब्रेकर टाकता, जिकडे स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे तिथे स्पीड ब्रेकर टाकत नाही. आज तुम्ही बघत आहात इथे कॉर्नरवरती पण आरएमसी प्लांटची गाडी जेव्हा जाते तेव्हा त्याच्यातून आरएमसी प्लांटची खडी निघते, सिमेंट पडते. वारंवार तक्रार करून पण इथे धूळ उडते. आता या सर्वाचा जिम्मेदार व्यक्ती जर कोण असेल तर त्यांनी खालून वरपर्यंत चौकशी झाली पाहिजे. एवढ्या सगळ्या तक्रारी जाऊन आदेश निघून पण जर हे आरएमसी प्लांट बंद नसतील होत तर तिथे कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी आहे. तर मी तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो, सर्व अधिकारी लेवलला आणि मंत्री लेवलला, की ही खालपासून वरपर्यंत चौकशी व्हावी. तर तुमच्या पत्राने पण जर काम होत नसेल तर पुढे काय होणार आहे. आपल्यासोबत ज्या मुलाचा अपघात झाला त्याचे नातेवाईक आहे, काय सांगाल? अपघात झाला त्यावेळी काय नक्की घडलं होतं? अभी बच्चा इतना सीरियस हमारा, हम गरीब इंसान, हम नाके पे काम करके खाने वाला, हम म्यूनसिपालिटी में रखा, तो आपका सिक्योरिटी लोग इधर क्यों नहीं रहता है? इधर गाड़ी ट्रैफिक के लिए सिक्योरिटी क्यों नहीं रहता है? बच्चा सीरियस होने के बाद हॉस्पिटल में 1 घंटा रखा, इधर 1 घंटा हम लोग ट्रैफिक किया, उसके बाद पुलिस लोग आएगा जान जाने के बाद. हम कैसे बच्चा पैदा करके लेगा? हम गरीब इंसान, हम लोग मेहनत करके खाने वाला है. ये बाद में अभी तुम पैसा देगा, तुम गोली से भी पैसा देगा, पैसा को खाएगा. हमारा बच्चा जाने के बाद पैसा हम क्या करेगा? आप बड़ा बड़ा इंसान है, सही है, पर उसका हिसाब से आपका काम भी चालू रखो ना. इधर कहीं आप लोग का सिक्योरिटी नहीं रहता है. इधर सिक्योरिटी क्यों नहीं रहता है? काशी मीरा में ये गाड़ी एक भी नहीं चाहिए. जसं की आपण पाहता अपघात झाल्यानंतर इथे जन आक्रोश निर्माण झाला आहे. सर्वांकडून ही मागणी होत आहे की वाहतूक विभागावर कारवाई केली पाहिजे, कारण की ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी वाहतूक पोलीस या ठिकाणी उपस्थित नव्हते.